नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकऱ्यांना हमीभाव म्हणजेच MSP बाबत मोठा दिलासा देणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलाय. केंद्र आणि राज्य कृषी मूल्य आयोगाने ठरवलेल्या दरांमध्ये मोठा फरक का पडतो आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी न्यायालयाने नेमके कोणते आदेश दिलेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळावी ही मागणी अनेक वर्षांपासून होतीये, पण प्रत्यक्षात केंद्र सरकार जाहीर करत असलेली MSP आणि राज्य कृषी मूल्य आयोगाने सुचवलेले दर यामध्ये तफावत असल्याचा मुद्दा थेट न्यायालयापर्यंत पोहोचला आणि याच प्रकरणावर आता उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिलेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने राज्य कृषी मूल्य आयोगाला स्पष्ट निर्देश दिलेत की केंद्र आणि राज्य आयोगाने निश्चित केलेल्या शेतमालाच्या दरांमधील फरकाचे बारकाईने परीक्षण करावं आणि त्याबाबत शासनाला योग्य शिफारसी कराव्यात. तसंच शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनाला योग्य आणि पुरेसा मोबदला मिळावा यासाठी राज्य यंत्रणांनी सकारात्मक प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही न्यायालयाने व्यक्त केली आहे. आता यामध्ये मुद्दा असा येतो की याचिका दाखल केली कोणी होती. ही याचिका जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील सत्यशोधक समाज संघाचे सदस्य विश्वासराव भास्करराव पाटील यांनी दाखल केली होती. या याचिकेमध्ये शेतकऱ्यांना न्याय आणि योग्य किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. याचिकेनुसार महाराष्ट्र शासनाने 23 एप्रिल 2015 रोजी राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली. आता या आयोगाची जबाबदारी काय होती तर शेती उत्पादनाचा प्रत्यक्ष खर्च, वाहतूक खर्च, बाजार शुल्क, व्यवस्थापन खर्च आणि शेतकऱ्यांचा नफा विचारात घेऊन केंद्र सरकारला अधिक दराची शिफारस करणं. मात्र प्रत्यक्षात केंद्र सरकार जाहीर करत असलेली MSP ही राज्य आयोगाने सुचवलेल्या दरांपेक्षा कमी असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला. याचिकेमध्ये शासन निर्णयातील कलम 17चा आधार घेत एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला. जर केंद्र सरकारने निश्चित केलेली MSP ही राज्य आयोगाच्या शिफारसीपेक्षा कमी असेल तर त्या फरकाची रक्कम शेतकऱ्यांना देण्याबाबत राज्य कृषी मूल्य आयोगाने शासनाला शिफारस करणं आवश्यक आहे असा मुद्दा मांडण्यात आला. या प्रकरणात शासनाने न्यायालयात सांगितलं की MSP निश्चित करण्याचा अंतिम अधिकार केंद्र सरकारच्या कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस म्हणजेच CSP कडे. राज्य कृषी मूल्य आयोगाची भूमिका केवळ शिफारसी करण्यापुरती मर्यादित असल्याचंही स्पष्ट केलं. मात्र या निर्णयामुळे आता MSP आणि राज्य आयोगाच्या शिफारसीतील फरकाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. त्यामुळे आता उच्च न्यायालयाच्या या निर्देशानंतर राज्य कृषी मूल्य आयोग पुढे काय भूमिका घेतो आणि सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.